नमस्कार, मी शीतराजू शिर्के. लोकवृत्तमध्ये आपले स्वागत. पाहूयाच्या ठळक घडामोडी. सांगली शहरामध्ये चोरट्यांचा धुमाकूळ. चंदन चोरट्यांचा पोलीस अधीक्षक यांच्या निवासस्थानावर हल्लाबोल, तर शहरातील वेश्यावस्तीमधील 2 घरे फोडून हजारांचा मुद्देमाल लंपास. साताऱ्यात मंत्री जानकर यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन. कडेगाव येथे मोहरम निमित्त तांबूत भेटीचा सोहळा. हिंदू मुस्लिम ऐक्याची 135 वर्षांची परंपरा. अत्याचार पीडित महिलांना आर्थिक आधार. मनोधैर्य योजनेतून मदत. 6 महिन्यात 42 महिलांना 74 लाखांचे अर्थसहाय्य. आयुक्त रवींद्र खेबुडकर यांच्या नियोजनामुळे सांगली शहर होणार खड्डेमुक्त. सांगलीमध्ये खड्डेमुक्तीच्या कामास प्रारंभ. बातमीपत्र सविस्तर. सांगली शहरात चोरट्यांनी धुमाकूळ घातला आहे. सांगलीचे पोलीस अधीक्षक यांच्या निवासस्थानात घुसून चंदनाच्या झाडाच्या चोरीचा प्रयत्न केला, तर दुसरीकडे वेश्यावस्तीमध्ये 2 घरे फोडून हजारोंचा मुद्देमाल लंपास केला. त्यामुळे सांगली जिल्ह्यात एकच खळबळ उडाली. सांगलीमध्ये चोरट्यांनी चांगलाच धुमाकूळ घातला आहे. चंदन तस्कर चोरट्यांनी तर थेट चंदन चोरीसाठी जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक दत्तात्रय शिंदे यांच्या निवासस्थानावर हल्लाबोल केला. पोलीस मुख्यालयात असणाऱ्या निवासस्थान आवारात घुसून चोरट्यांनी चंदनाची झाडे तोडण्याचा प्रयत्न सुरू केला. यावेळी येथील सुरक्षा कर्मचाऱ्यांना हा प्रकार दिसताच पोलीस कर्मचाऱ्यांनी चोरट्यांना अडवण्याचा प्रयत्न केला. यावेळी चंदन चोरट्यांनी पोलिसांवर धारदार शस्त्राने हल्ला करण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी यावेळी 4घांच्या मुसक्या आवळल्या आहेत. यावेळी त्यांच्याकडून सत्तूर आणि करवत जप्त करण्यात आली असून या 4घांवर विश्रामबाग पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. आज पहाटे 3:30 वाजता रेसिडेन्शियल कॉम्प्लेक्स एरियामधील सेंट्री ड्युटी करणारे पोलीस कर्मचारी दीपक वडेर यांना असं लक्षात आलं की काही झाडं तोडली जात आहेत. ते झाडं तोडण्याच्या हालचाली पाहून त्यांनी सूक्ष्म निरीक्षण केलं असता त्यांना 5 ते 6 व्यक्ती या संशयास्पद त्या ठिकाणी दिसल्या होत्या. त्यावरून त्यांनी तातडीने इतर सर्व सहकाऱ्यांना सतर्क केलं. पोलीस नियंत्रण कक्षातील कुमक मागवली आणि त्या परिसराला घेराव घालून त्या चोरट्यांना पकडण्याचा प्रयत्न केला. एकूण 4 चोर यामध्ये पकडले गेलेले आहेत, ज्यांच्याकडून एक एर्टिगा गाडी करवत जप्त करण्यात आलेली आहे. त्यांना घेराव घातलेल्या पोलीस दलाने हे लक्षात आल्यानंतर पोलीस कर्मचाऱ्यावरती त्यातील एका आरोपीनं करवतीच्या पाण्यानं हल्ला केला होता आणि तो हल्ला कर्मचाऱ्यांनी काठीवरती झेलला. परंतु हे सर्व आरोपी सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यामधून आणि पंढरपूर तालुक्यामधून आले होते असं प्राथमिक तपासामध्ये लक्षात आलेलं आहे. त्यांच्याकडील एर्टिगा गाडी जप्त करण्यात आलेली आहे आणि 4 आरोपींना अटक करण्यात आलेली आहे. आणखी 2 आरोपी एक चंदनाचा बोंडका घेऊन पळून गेलेले आहेत. त्यांचा शोध सध्या सुरू आहे. तर दुसरीकडे सांगली शहरातील सुंदर नगर वेश्यावस्तीमध्ये चोरट्यांनी धुमाकूळ घातला आहे. येथील शरीर विक्री करणाऱ्या 2 महिलांची घरे चोरट्यांनी फोडली आहेत, ज्यामध्ये हजारोंचा मुद्देमाल लंपास करण्यात आला आहे. घराची कौले फोडून चोरट्यांनी ही घरफोडी केली आहे. तर या दोन्ही घटनांमुळे विशेषतः पोलीस अधीक्षक यांच्या निवासस्थानातील चंदन चोरीच्या प्रकारामुळे जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. एका घरावर दगड गाठलेले आहेत आणि काही महिलांचे म्हणजे एका महिलेचे कमीत कमी 50,000 रुपये आज इथं चोरी झालेली आहे. तर स्थानिक पोलीस स्टेशनला या संदर्भात कल्पना दिलेली आहे. इथं भीतीचं वातावरण म्हणजे या महिलांच्यात भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे. त्यामुळं पोलिसांनी याचा बंदोबस्त करावा आणि इथं जे बोलटे चोर आहेत किंवा स्थानिक कुठले इथले असतील तर त्याचा बंदोबस्त करावा ही विनंती. अपरात्री येऊन इथं गस्त घालावेत पोलिसांनी आणि योग्य ती कारवाई करावी. भगवानगडच्या पायथ्याशी झालेल्या जाहीर सभेत माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्याबाबत दुग्ध विकास मंत्री महादेव जानकर यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी दहन करून निषेध नोंदविला. भगवानगडावरील दसरा मेळाव्याच्या कार्यक्रमात मंत्री महादेव जानकर यांनी बारामतीकरांचे वाटोळे करण्याची भाषणबाजी केली. तसेच अजित पवार व धनंजय मुंडे यांच्यावर असभ्य टीका केली. त्यांच्या निषेधार्थ
राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी युवकचे जिल्हाध्यक्ष ॲडव्होकेट नितीन भोसले, महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा समिंत्रा जाधव व सरचिटणीस राजकुमार पाटील यांच्या नेतृत्वाखाली पवई नाक्यावर आंदोलन केले। यावेळी गोरखनाथ नलवडे, विजय कुंभार, अतुल शिंदे, प्रवीण सावंत, युवराज जाधव, समीर घाडगे, रुपेश जाधव, विकास शिंदे, सीमा जाधव आदी कार्यकर्ते उपस्थित होते। कार्यकर्त्यांनी मंत्री जानकर यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन केले तसेच जोरदार घोषणाबाजी करत पवई नाक्यावर हिया दिला। त्यामुळे वाहतूक काही काळ थांबली होती। पोलिसांनी त्यांना बाजूला केल्यानंतर वाहतूक सुरळीत झाली। या प्रकरणी सातारा शहर पोलिसांनी कार्यकर्त्यांवर प्रतिबंधात्मक कारवाई केली आहे। शेकडो वर्षांची ऐतिहासिक परंपरा असलेल्या व हिंदू मुस्लिम ऐक्याचे प्रतीक असलेल्या सांगली जिल्ह्यातील कडेगाव येथील प्रसिद्ध मोहरम निमित्त ताबूत भेटीचा सोहळा मोठ्या उत्साहाने पार पडला। दरवर्षी गगनचुंबी ताबुतांच्या भेटीचा सोहळा येथे साजरा केला जातो। सुमारे 135 वर्षापूर्वी कराड येथे मोहरमच्या गगनचुंबी ताबुतांची यात्रा भरत असे। ती पाहण्यासाठी कडेगावचे तत्कालीन संस्थानिक श्रीमंत भाऊसाहेब देशपांडे गेले असता त्यांचा त्या ठिकाणी योग्य तो सन्मान झाला नाही, म्हणून त्यांनी त्या ठिकाणी प्रतिज्ञा केली की कडेगावात कराडपेक्षाही मोठी गगनचुंबी ताबुतांची यात्रा भरवली जाऊ लागली आणि लगेच पुढील वर्षापासून कडेगावात गगनचुंबी ताबुतांच्या भेटी व यात्रेचा मोठा सोहळा साजरा केला। यामध्ये देशपांडे यांच्या मनाच्या ताबुतासह पाटील आणि 7 भाई असे 3 ताबूत सहभागी होत कालांतराने 12 बलुतेदारांना यात्रेत सामील करून घेतल्याने 14 ताबुतांच्या भेटी यावेळी झाल्या। या सर्व ताबुतांची बांधणी हिंदू मुस्लिम खांद्याला खांदा लावून करीत असतात। ताबुताची उंची सरासरी 150 ते 200 फूट असते। या ताबुतामध्ये कुठेही गाठ मारली जात नाही। ताबूत उचलण्याचा मान हा हिंदूंचा असतो। किमान 100 ते 150 लोक खांदा देऊन भेटीच्या ठिकाणी आणतात। या सोहळ्याचे देशमुख, 12 इमाम, नामा, पंजे, शिंदे, शेटे, देशपांडे व कुलकर्णी हे प्रमुख मानकरी आहेत। कडेगावच्या ताबूत भेटी या पश्चिम महाराष्ट्रात प्रसिद्ध आहेत। त्यामुळे या ताबूत भेटी पाहण्यासाठी कर्नाटक व महाराष्ट्र तसेच आजूबाजूच्या राज्यातून व परिसरातून भाविक मोठ्या संख्येने उपस्थित राहतात। अत्याचार पीडित महिलांना मानसिक व आर्थिक आधार देण्यासाठी मनोधैर्य योजनेतून गेल्या 6 महिन्यात 42 महिलांना 74 लाखांचे अर्थसहाय्य देण्यात आले आहे। वर्षभरात या योजनेसाठी 1 कोटींचा निधी उपलब्ध होतो। लैंगिक अत्याचारग्रस्त मुले व ऍसिड हल्ल्यात बळी पडलेल्यांना तत्काळ अर्थसहाय्य करण्याबाबत योजना सुरू करण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला दिले होते। त्यानंतर राज्य शासनाने अत्याचार पीडितांसाठी ऑक्टोबर 2013 पासून मनोधैर्य योजना सुरू केली। जिल्ह्यात महिला व बाल कल्याण विभागाद्वारे ही योजना राबविण्यात येते, परंतु निधी थेट मंजूर करण्याचा अधिकार या विभागाला नाही। हा विभाग प्रस्ताव तयार करून जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा मंडळाकडे पाठवतो। जिल्हा मंडळाच्या निर्णयानंतर ही मदत संबंधित पीडितांना दिली जाते। यात मध्यंतरी काही प्रकरणात अडचणी निर्माण झाल्याने निधी वाटपात विलंब झाला होता, पण यावर्षी जिल्हा महिला व बाल कल्याण विभागाकडून निधी वाटप होऊ लागले आहे। पीडिताला तत्काळ अर्थसहाय्य मिळावे या योजनेचा मुख्य उद्देश आहे। साधारण वर्षभरात 100च्या आसपास प्रकरणे दाखल होतात। यापैकी जिल्हा मंडळाकडून मान्यता मिळालेल्या प्रकरणांना मदतीचे वाटप होते। या मंडळाचे अध्यक्ष जिल्हाधिकारी असून मंडळाची बैठक होऊन त्यामध्ये अशा प्रकारावर निर्णय घेतला जातो। त्यातून संबंधितांना मदत वाटप होते। यामध्ये अशा प्रकारची FIR दाखल झाल्यावर 50% व उर्वरित रक्कम दोषारोपपत्र दाखल झाल्यावर दिली जाते। संपूर्ण राज्यात खड्ड्याचे शहर म्हणून ओळख असणाऱ्या सांगली शहराची वाटचाल आता खड्डेमुक्तीकडे सुरू आहे। महापालिका आयुक्त रवींद्र खेबुडकर यांच्या पुढाकाराने रस्ते खड्डेमुक्त होऊन सांगलीकरांना दिवाळी गिफ्ट मिळणार आहे। सांगली शहरातील प्रमुख रस्ते हे खड्ड्यांनी व्यापलेले होते। शहरातील कोणताही रस्ता घेतला तर तो खड्डे नाहीत अशी स्थिती होती। या खड्ड्यांमुळे अनेक बळीही गेले आहेत। त्यामुळे खड्डेनगरी म्हणून सांगलीची महाराष्ट्रात ओळख आहे। आता हा कलंक पुसून काढण्याचे आव्हान महापालिकेचे आयुक्त रवींद्र खेबुडकर यांनी उचलले आहे।
आयुक्त खेबुडकर यांनी शहरातील प्रमुख रस्त्यावरील खड्डे मुजवून त्यावर पॅचवर्क करण्याचे काम हाती घेतले आहे. त्यामुळे सांगलीकर जनतेला लवकरच खड्डेमुक्त रस्ते पाहायला मिळणार आहेत. आजचे लोकवृत्त. उद्या पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रामध्ये. तोपर्यंत नमस्कार.